नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं पवन ॲग्रो या युट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण मक्का पिकावरती पहिली फवारणी कोणती केली पाहिजे आणि कधी केली पाहिजे याबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो. बघा, मक्का या पिकावरती साधारणपणे पहिली जी फवारणी असते ही पहिली फवारणी आपण साधारणपणे 21 ते 25 दिवसाच्या दरम्यान करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. कारण की सुरुवातीच्या अवस्थामध्ये पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये येतो किंवा पिकाची वाढ तुम्हाला जशी पाहिजे तशी होत नाही मित्रांनो. त्यासोबत बुरशीजन्य आजार पण पिकामध्ये उद्भवतात मित्रांनो. यासाठी पहिली फवारणी करणं हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे. तर मित्रांनो बघा, पहिली फवारणी करणं का गरजेचं आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकामध्ये बघू शकता मित्रांनो, पान कुरतडणे असेल, पिकाची वाढ थांबलेली असेल किंवा बुरशीजन्य आजार जे असतात याचा प्रादुर्भाव पिकामध्ये दिसून येतो. यासाठी फवारणीमध्ये तुम्ही MMX बेन्झोएट प्रति 15 लिटरसाठी 10 ग्रॅम या प्रमाणे घेणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. कीटकनाशकमध्ये बुरशीनाशक मध्ये तुम्हाला एक तर 6 बुरशीनाशक घेऊ शकता किंवा M45 घेऊ शकता मित्रांनो. हे घेणं पण अतिशय आवश्यक आहे मित्रांनो, कारण की सुरुवातीच्या पिकामध्ये बुरशीजन्य आजार जे असतात हे उद्भवतात मित्रांनो. आणि पिकाची वाढ आणि ग्रोथ पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर आपलं 25 जे सस्पेन्शन ग्रेड आहे हे पण वापरणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. हे वापरल्यामुळं पिकाला एक वाढ पण चांगली येईल, पिकामध्ये काळोखी टिकून राहील आणि सुरुवातीची जी पिकाची शाखीय वाढ असते ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत करते मित्रांनो. त्याच्यानंतर जर तुम्हाला बायोलॉजिकल कंट्रोल घ्यायचा असेल, जैविक कंट्रोल घ्यायचा असेल, त्यामध्ये तुम्ही पवन ॲग्रोचं निऑन सुपर प्रति पंप 25 ml या प्रमाणात फवारणी करू शकता मित्रांनो. त्यासोबत स्पॉट आउट जे असते, स्पॉट आउट पण बुरशीनाशक फवारणं अतिशय गरजेचं आहे. कारण की सुरुवातीमध्ये पिकामध्ये येणारे जे बुरशीजन्य आजार असतात हे बुरशीजन्य आजार आपल्या पिकामध्ये उद्भवत मित्रांनो. त्याच्यासोबत तुम्हाला मी सांगितलेलं 1 ते 25 जे आपलं सस्पेन्शन ग्रेड आहे हे घेऊ शकता. आणि जर तुम्हाला अजून जर काळोखी वगैरे वाढ जर पाहिजे असेल तर तुम्ही आपलं सीड पॉवर जे हे पण त्यामध्ये वापरू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये अस्कोफायलम नावाचं जे समुद्री शेवाळ असते हे समुद्री शेवाळ याच्यामध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे पिकाची काळोखी वाढ आणि फुटवा चांगल्या प्रकारे येते. अधिक माहिती लागल्यास खाली दिलेल्या नंबर तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.